आपण 3 दिवस 4 दिवस भरपूर अभ्यास केला, त्याच्यासोबतच आपण वर्षभर पण अभ्यास केला. बरेचसे मुलं असे असतील की ज्यांचं असं झालं होतं की सर आम्ही वर्षभर काहीच नव्हतं केलं, पण शेवटच्या महिन्यात केलं. बरेचसे असे मुलं असतील की आम्ही वर्षभर सोडा, शेवटच्या महिन्यात सोडा, आता शेवटच्या 3 दिवसात केलं. बरेचसे मुलं असे असतील की सर आम्हाला कालच जाग आली, आम्ही कालच अभ्यास सुरू केला. या सर्व मुलांनी त्यांच्या प्रतीने जेवढी होती तेवढी पूर्ण मेहनत केली. आणि मला माहिती आहे युट्यूबवरून शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा मेहनत करणाराच असतो. कारण युट्यूबवर सर्च करणे हीच मेहनतीची गोष्ट आहे. कारण तुम्ही खूप काही गोष्टी करू शकता, तेव्हा तुम्ही सर्च करून हे लेक्चर पाहिलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. सुयोग सरांनी पूर्ण मेहनत घेतली. सुयोग सर, मी स्वतः रात्रभर काल जागी होतो. सर्व आम्ही निबंध लिहिले, सगळं लिहिलं, सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं. तर गेल्या 3 दिवसात 2 दिवसात सुयोग सरांनी जे शिकवलं त्याच्या बाहेरचा प्रश्न पेपरात येणेच नाही. याचं कारण असं आहे, कारण त्या माणसाने तुमचा 10 ते 12 महिन्याचा सिलेबस तुम्हाला केवळ 2 दिवसामध्ये पूर्ण शिकवलाय. सोबतच सर सकाळी सकाळी 5 वाजता उठून त्यांनी लाईव्ह लेक्चर्स घेतलं. तुम्ही कोणाचंही मॉर्निंगचा लाईव्ह लेक्चर्स बघून घ्या आणि सुयोग सरांचा लाईव्ह लेक्चर्स बघून घ्या. त्या 2 तासात जेवढं नॉलेज सुयोग सरांनी पास ऑन केलं तेवढं कोणीच करू शकत नाही. सुयोग सरांनी एवढे मोठे कॉन्टेंट, एवढी सर्व गोष्ट तुम्हाला पर्यंत रिव्हिजनसाठी प्रोव्हाइड केली, ती खूप झाली. आणि मी तर गॅरंटी देऊन सांगतो, सरांनी जेवढं घेतलंय सकाळच्या सेशनमध्ये किंवा नंतर, त्यामधून एक्झाममध्ये तुम्हाला सर्व काही दिसेल. आणि त्यामुळे माझे 2-3 गोष्टी ऐकून घ्या. त्या तुम्हाला पेपरात कशा सॉल्व्ह करायच्या, काय करायचं तेवढं बघायचं आहे आणि पुढे जायचं आहे. चला, तर मी सगळ्यात पहिली एक गोष्ट सांगेल की तुम्ही जेव्हा पेपराला जात आहे, सर्व होत आहे, तर थोडा कॉन्फिडन्स ठेवा. आता मला कॉन्फिडन्सचं स्पेलिंग येत नाही म्हणून आपण आत्मविश्वास लिहू, कारण तुमचा मराठीचाच पेपर आहे, तर तुम्हाला हे पण चालून जाईल. मला आत्मविश्वास पण लिहिता येत नाहीये, पण मी लिहून घेईल थोड्या वेळात, कारण मला येतं ते. आत्मविश्वास. रात्रभर झाली झोपलेलो नाहीये मी पण. तुम्ही जेवढे पण निबंध वाचणार, ते निबंध सर्व मीच लिहिले आहे बसून बसून. काही ChatGPTची मदत, काही गुगलची मदत सगळीकडून घेऊन पुस्तकातून छापून असे लिहिले आहे, पण तुम्हाला मिळाले असतील ते. तर आत्मविश्वास हा असलाच पाहिजे. तर कॉन्फिडंट ठेवा की तुम्ही अभ्यास केलाय आणि होऊन जाईल. दुसरी गोष्ट, पेपरमध्ये गेल्यानंतर न घाबरता पहिल्या क्वेश्चन पासून सुरुवात करा आणि थोडं स्पीड ठेवायची. असं नाही करायचं की पहिला पेपर आहे मी अक्षर चांगलं करतो, तसं न करता स्पीडमध्ये शेवटच्या क्वेश्चन पर्यंत जा. तो क्वेश्चन एका लाईन मध्येच लिहायचं, मागे पुढे लिहत बसायचं नाही, शेवटच्या क्वेश्चन पर्यंत जा. तिसरी महत्वाची गोष्ट, पेपरमध्ये गेल्यानंतर, पेपरला जाताना कधीच अशा गोष्टी सोबत ठेवू नका जसे की कॉपी झालं, कारण कॉपीमुळे तुमचा कॉन्फिडन्स डगमवतो आणि त्यामुळे तुमचा पेपर खराब जातो, म्हणून कॉप्या ठेवायच्या नाही. दुसरी गोष्ट, पेपरला जाताना पाणी घेणे ह्या गोष्टी सोबत ठेवा. तसं स्कूलमध्ये मिळतं, पण तरी सोबत असू द्या, कारण ते कामात पडेल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट काहीच नाही. एक गोष्ट ठेवा, ते म्हणजे पूर्ण मार्क्स घेण्याची तयारी. खूप सारे मुलं थोडा पेपर लिहिल्यानंतर त्यांचं मन असं होतं की खूप लिहिला, किंवा काही काही मुलांचं 1-2 मार्काचं चुकल्यानंतर त्यांना असं वाटतं की झालं बस आता, की आधीच तर चुकलंय. मी सांगतो, तुम्हाला पूर्ण मार्क्स घेऊन यायचे आहे. मग ते येता येता किती येऊ, पण तुम्हाला लिहायचा पूर्ण 80 मार्क्सचाच आहे. म्हणून शेवटी तुम्हाला जर असं वाटलं की यार मी थकलोय, माझं कसं तरी होत आहे, तर मला चुपचाप थोडा ब्रेक घ्या. सरांना विचारा, मे आय गो टू टॉयलेट, जाऊन या. बाथरूममध्ये मस्त कागद पडलेले असतात, त्याच्यात तसं बसा, थोडं 5 मिनिटं विचार करा की मी माझ्या आयुष्यात कशासाठी आलोय. मग तुम्हाला आठवेन की आपण सू करायला आलोय. मग 1 नंबर करा, मग वापस जा आणि मग लिहा. शांत बसून लिहा, पण पेपर पूर्ण लिहूनच यायचा आहे. असं आपण थकलोय, आपण कसं तरी करतोय म्हणून पटापट काहीतरी लिहून मोकळं व्हायचं नाही. पेपर एकदाच होणार आहे, शेवटच्या वेळेस होणार आहे, म्हणून पेपर पूर्ण लिहून यायचा. आणि पेपर लिहून आल्यावर या व्हिडिओमध्ये नक्की सांगायचं की पेपर तुमचा कसा गेला, काय गेला. हा व्हिडिओ फक्त त्यासाठी आहे. सुयोग सर आता हा व्हिडिओ बनवू शकत नाही आहे, कारण ते त्यांचं लाईव्ह घेत आहे, ते त्यांच्या बऱ्याच कामात आहे, माणूस झोपलेला नाही आहे, आणि आम्ही स्वतःच 2 स्कूलवर जाणार आहे आता. तर खूप काम आहे. या थकलेल्या डोळ्यांनी एक पाहिलेलं स्वप्न, ते तुमच्यासाठी आहे की तुम्ही भरपूर मार्क्स घेसाल आणि तुमचा पेपर चांगलाच जाईल. म्हणून आम्ही शिकवलेलं पेपरात येईल नाही येईल तो दुसरा प्रश्न, पण तुम्ही पूर्ण मेहनत केली, आम्ही तुमच्यासाठी पूर्ण मेहनत केली, आणि यामुळे पेपर चांगला जाणारच आहे. तर सगळ्यांनी एकदा तुम्हाला ज्या पण देवावर पूर्ण विश्वास असेल त्या देवाला असं मन भरून आठवण करा, आणि स्वतःचे आई वडील घरात असतात त्यांच्या पाया पडा. ज्यांच्या घरात आई वडील कोणी नसेल त्यांनी कोणाही मोठ्या व्यक्तीच्या पाया पडा आणि पेपरला चालले जा, आणि पूर्ण आत्मविश्वासाने पेपर लिहा. पेपर चांगला जाईल. चलो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जातो पेपर चांगला, टेन्शन घेऊ नका तुम्ही.